ठाण्यात सलग दुसऱ्या दिवशी झाड कोसळल्याची घटना घडली आहे। ठाण्यात चंदनवाडी परिसरात झाड कोसळलंय। चंदनवाडीच्या मुख्य रस्त्यावर झाड कोसळलं, त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली आहे। तर आपण पाहतोय ठाण्यामध्ये चंदनवाडी परिसरामध्ये जे झाड कोसळलेलं आहे आणि ठाण्यामध्ये काल देखील एक झाड कोसळलं होतं आणि आज पुन्हा एकदा झाड कोसळण्याची ही घटना घडलेली आहे। आतापर्यंत एकंदरीत आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये अनेक ठिकाणी अशा घटना घडल्या। बोरीवलीमध्ये देखील झाडाची फांदी कोसळली, फांदी हटवून रेल्वे मार्ग मोकळा करण्यात आला। रेल्वे रुळावरच ही फांदी कोसळली होती। तर ठाण्यात चंदनवाडीमध्ये झाड कोसळल्याचा प्रकार घडलाय। मीरा भाईंदर या ठिकाणी नारळाचं झाड कोसळलं आणि एक व्यक्ती जखमी झाला। मात्र आता या जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झालाय। नारळाचं झाड दुचाकीवर कोसळलं। राहुल पाटील जखमी झाले, रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं। उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला। 2 दिवसांपूर्वी मुसळधार पावसात नारळाचं झाड दुचाकीवर कोसळलं होतं। मुंबईमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे कुठे कुठे पाणी साचलंय तर कुठे झाड पडलेलं आहे, बघूयात। मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे अंधेरीच्या विरा देसाई रोडवर पाणी साचलं। रस्त्यावरील पाणी आजूबाजूच्या सोसायट्यांमध्ये शिरायला सुरुवात झाली। पावसाचा जोर वाढल्यास जास्त पाणी साचण्याची शक्यता आहे। ठाण्यात 12 बंगला परिसरात पाणी साचलंय। सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली। महापालिकेच्या वतीनं सक्शन पंप लावण्यात आले। ठाण्यातील बाजारपेठेत पाणी भरण्यास सुरुवात झाली। ठाणे बाजारपेठेत पाणी भरल्यामुळे बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचं नुकसान झालंय। नालासोपाऱ्यात रात्रभर झालेल्या पावसानं अलायन्स हॉस्पिटलचा रस्ता आजही पाण्याखाली गेला। नालासोपारा पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या पुलाखाली पाणी साचलं। तुळिंज रोड आणि स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावरती पाणी साचलं। भिवंडीत मुसळधार पाऊस झाल्यामुळे सखल भागात पाणी साचलं। भिवंडीत बाजारपेठांमध्ये दुकानांमध्ये गटाराचं पाणी शिरलं। बोरिवलीत रेल्वे रुळावर झाडाची फांदी कोसळली होती। यार्ड लाईन नंबर 2 वर झाडाची फांदी कोसळल्यामुळे रेल्वे मार्ग बंद होता। कर्मचाऱ्यांनी झाडाची फांदी कापून मार्ग मोकळा केला। ठाण्यात सलग दुसऱ्या दिवशी झाड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत। ठाण्यात चंदनवाडी परिसरात झाड कोसळलं। चंदनवाडीच्या मुख्य रस्त्यावरती झाड कोसळल्यानं नागरिकांची गैरसोय झाली। पुण्यातील रास्तापेठ मंगलमूर्ती चौकात झाड पडलं। सुदैवाने यात कुणीही जखमी झालेलं नाही। अग्निशमन दलाच्या जवानांच्या माध्यमातून झाड हटवण्याचं काम सुरू आहे। सायनच्या प्रतीक्षानगरच्या कर्मवीर भाऊराव पाटील शाळेजवळ पावसामुळे आता रस्ते जलमय झाले, त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांना साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागते। दुसरीकडे वसई पूर्वच्या एव्हरशाईन सिग्नल जवळचा रस्ताही पाण्याखाली गेलाय। पाणी साचलं त्यामुळे सिग्नल व्यवस्था बंद पडली आहे। तिकडे नवी मुंबईमध्ये एपीएमसी मार्केटच्या गेटवर पाणी साचलं। कालही या ठिकाणी पावसामुळे पाणी साचलं होतं आणि आजही परिस्थिती जैसे तेच बघायला मिळते। ही तीनही दृश्य आपण पाहू शकतोय। मुंबईमध्ये पावसाची संततधार सुरू आहे, याचा परिणाम वाहतुकीवरती झालेला आहे। पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। विलेपार्ले अंधेरी जोगेश्वरी परिसरात वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। मुंबई अहमदाबाद मार्गावरील खड्ड्यांमुळे 14 ते 15 वाहनं पंक्चर झाली। संबंधित वाहनं एकमेकांवरती आदळल्याची माहिती समोर येते। महामार्गाच्या दुरावस्थेमुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी विजय गायकवाड यांच्याकडून घेऊयात। विजय, नेमकं काय घडलेलं आहे? या ठिकाणी 14 ते 15 वाहनं पंक्चर झाली असल्याची माहिती आहे। सेजल,
निश्चितच मुंबई अहमदाबाद महामार्ग जो आहे हा मृत्यूचा सापळा बनलेला आहे आणि नव्यानं जवळपास 600 करोड रुपये खर्च करून बनवलेला जो सिमेंट कॉन्क्रीटचा जो रस्ता आहे याच्यावरती मधोमध रस्त्यामध्ये खड्डे पडलेले आहेत। डहाणूच्या महालक्ष्मी मंदिराच्या जवळ एक भला मोठा खड्डा पडला होता आणि त्यामुळं जवळपास एकाच वेळी रात्री 14 वाहनं जे आहेत त्या खड्ड्यामधून पंक्चर झालेले आहेत। आणि मी जो आता उभा आहे हा नालासोपारा पेलार या परिसरात आहे। आपण जर बघितला तर गुजरात लेन आहे ही आणि या गुजरात लेनवरती जवळपास 5 फूट लांब आणि 2 ते 2.5 फूट रुंदीचा हा खड्डा या ठिकाणी पडलेला आहे। अतिशय भरधाव वेगात वाहनं जी आहेत ही मोठ्या प्रमाणामध्ये जात आहेत आणि या खड्ड्यामध्ये आदळून काही वेळापूर्वी एका वॅगनर कारचा सुद्धा या ठिकाणी अपघात झाला आणि हा महामार्गाचा जो ठेकेदार आहे यांनी पूर्ण निकृष्ट दर्जाचं हे काम जे केलेलं आहे आणि त्यामुळं एकीकडे पावसाने मुसळधार पाऊस पडत आहे, त्या खड्ड्यामध्ये पाणी साचलं जात आहे आणि भरधाव वेगात येणारी वाहनं जी आहेत याच खड्ड्यामध्ये आदळत आहेत। ज्याप्रमाणे 14 वाहनं एकाच वेळी पंक्चर झाले, सुदैवानं कुणाची जीवितहानी त्यामध्ये झालेली नाही आहे। मात्र अशा ह्या जो खड्ड्यामुळं जे अपघात जे आहेत हे अपघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढतंय। दिवसाला दररोज 3 ते 4 लोकांचा अपघात होतोय, त्यामध्ये अनेकांचे जीव सुद्धा जात आहेत। मात्र या ठिकाणचा ठेकेदाराकडून मात्र या रस्त्याची किंवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जे आहे याच्याकडून कुठेही याच्या काळजी घेतल्या जात नाही। आपण जर या खड्ड्यातून जाणाऱ्या वाहनांची जर दुरावस्था बघितली, किती भरधाव वेगात वाहन येतंय आणि त्यामुळं या खड्ड्यामध्ये कसं वाहन आदळलं जातंय आणि त्या खड्ड्याचा अंदाज आला नसल्यामुळं वाहनांचा पाठीमागून येणाऱ्या वाहनांचा जोराचा अपघात सुद्धा या ठिकाणी होतोय। कारण खड्ड्याचा अंदाज येत नाही, खड्डा मोठ्या प्रमाणामध्ये पडला आणि असेच खड्डे जे आहेत अगदीच धन्यवाद दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी। तर दुसरीकडे लोणावळ्यातला भुशी डॅम ओव्हरफ्लो झालाय। पर्यटकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी देखील केली असल्याचं बघायला मिळतंय। भुशी डॅम हा ओव्हरफ्लो झालेला आहे, त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांनी गर्दी केली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या निसर्गरम्य वातावरणामध्ये आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक या ठिकाणी जमत आहेत। की सर्वात प्रथम पावसाळ्यात आठवतो ते लोणावळा, त्याच लोणावळ्यातील प्रसिद्ध असलेले हे भुशी धरण जे आहे ते या ठिकाणी आपण माझ्या मागे पाहू शकता की आज पहाटे 3च्या सुमारास जे आहे ते ओव्हरफ्लो झालेले आहे। अनेक पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण पाहिलं तर गेल्या 48 तासात 229 मिलीमीटर पावसाची नोंद जी आहे ती लोणावळा असेल किंवा आसपासच्या परिसरात झाल्यामुळे आपण पाहिलं तर हे भुशी धरण जे आहे ते आता ओव्हरफ्लो झालेलं आहे। दरवर्षी मोठ्या प्रमाणात जी आहे ती वाहतूक पर्यटकांची या ठिकाणी होत असते। त्याच पद्धतीने आपण पाहू शकतो की पहाटे झालेला हा ओव्हरफ्लो त्यानंतर अनेक पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। लायन्स पॉईंट किंवा टायगर पॉईंटवर देखील मोठ्या प्रमाणात जे आहे ते आता पर्यटकांनी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते।